दृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद साधताय। काय शिल्लक त्याला आता पाहायला मिळणार आहे। महिन्याभरापूर्वी या पावसाने कहर केला, सगळं वाहून म्हणजे आता काही शिल्लक तरी आहे की दौरा करायला। शासनाने मदत पण जाहीर केली, आता काय करणार आहे? याला काय म्हणता आपण, कशाच्या मागून कसल्या फेऱ्या असतात ह्या? वराती मागून घोडे असला प्रकार आहे तो। नमो हो संपूर्ण राज्यामध्ये जे आहे शिवसंकल्प प्रशिक्षण अभियान जे आहे ते राबवले जात आहे। काय नेमकी संकल्पना आहे? बघा, कार्यकर्त्यांनी उन्हाळपणे काम न करता शिस्तीत काम करावं। पक्षाच्या योजना, सरकारच्या योजना आणि हे सगळ्या जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे। प्रॉपर प्रचार झाला पाहिजे, नाहीतर कुठल्या तरी एखाद्या विषय घेऊन विरोधी पक्ष येतो आणि आमची सगळी कामे मागे पडतात। त्याच्यामुळे कार्यकर्ता शिक्षित झाला पाहिजे, प्रशिक्षित झाला पाहिजे। त्याला इंस्टाग्राम, त्याला फेसबुक, त्याला फेस्टा हे सगळं चालवता आलं पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे। जे काही कामं आम्ही करतो, आमचे नेते करतात, पक्ष करतो, ही कामं प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। हा याच्या मागचा हेतू आहे की कार्यकर्ता हा रात्रंदिवस कष्ट तर करतो, पण जे काही ह्या गोष्टी तो करत नसल्यामुळे आमची कामं लोकांपर्यंत पोहोचत नाही, ती कार्यकर्त्यापर्यंत सीमित राहतात। सुरू होत आहेत, परंतु हे जर गडावर झाले तर आम्ही ते फोडून टाकू असा इशारा राज ठाकरेंनी दिलेला आहे। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि मराठ्यांचा पराक्रम हा इतिहास कोणी पुसू शकत नाही आणि त्यांच्याशी सुसंगत जर काही किल्ल्यावर होत असेल तर ते त्याला काय विद्रूप करण्याची भाषा कोणी या ठिकाणी करू नये। आणि मला वाटतं अशा डिपार्टमेंटकडे ते सगळे किल्ले असतात की ते त्यांच्या निकषाप्रमाणेच त्या ठिकाणी निकषाच्या बाहेर ते जाऊ देत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या निकषात जर काम करत असेल तर त्याला कोणी हात लावू शकणार नाही। हे नमो पर्यटन केंद्रात जे नमो नाव दिलं केलेली लाचारी अशी टीका राज ठाकरेंनी केली। आता नमो तो आम्ही आईवडिलांना पण करतो, नमो तो आम्ही ईश्वराला पण करतो आणि म्हणून अशा प्रकारे जर आपल्या संस्कृतीप्रमाणे नमो गाणं होत असेल तर एक प्रकारचं ते नमनच आहे। आणि म्हणून राज साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबाबद्दल टीका करू नये। तुम्ही एकनाथ साहेब शिंदे बरोबर करू शकत नाही। आता जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून काय नेमकी परिस्थिती असणार आहे? अजून तर काही युतीच्या चर्चा कुठल्याच झालेल्या नाहीये। आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही वाट पाहू, युती जर व्हावी आमची इच्छा आहे, नाही झाली तर युतीशिवाय आम्ही तयार आहोत।